गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठे निघालात सकाळी सकाळी? अरे ते भाऊबीज येते ना, हा. मग वर्षासाठी काहीतरी घ्यायला पाहिजे, नाही तर नाराज होईल. आणि या दिवसांमध्ये तिला नाराज नको ना करायला. बरोबर आहे. आणि त्यांना बरंही नाही वाटत आहे. त्याच्यासाठी मऊ भात केले, जाताना घेऊन जा. बरं ठीक आहे, 5 मिनिटात निघेन मी. आई कुठे? आई आई. हा इथेच आहे मी. काय झालं बोंबला मारायला? काय नाही. तू काल काय म्हणत होतीस, ते बबी मावशीच्या मुलासाठी मुलगी बघतायत? अजून याच्या मनातून गेलंच नाही वाटतंय. हा बघतायत, पण ती मला काल आलेली मुलगी नाही आवडली राघवा. कशी विचित्र मुलगी होती. म्हणजे लग्न झालेल्या माणसाला म्हणते माझा नवरा. शिवाय मला नाही आवडली ती. तुझ्या मते गैरसमज होता ना तो. आणि तसंही ती मुलगी काही तसं बोलली नव्हती. बरं ते जाऊ दे, तो विषय सोड. मी काय म्हणतो, बबी मावशीला फोन लाव बरं. का म्हणजे काय काय गरज आहे? फोन लावायची काहीच गरज नाहीये. अगं हे तिला सांगण्याकरता नाही म्हणत आहे मी. मग माझ्या बघण्यात एक मुलगी आहे म्हणून म्हणतोय मी, तिला फोन लाव. तू सांग ना मला मी निरोप पोचवेन ना तिला. अरे राजा, त्या बबी मावशीला फोन केला ना तर 6-7 तास बोलतच बसते. मला येतो कंटाळा. ठीक आहे ना, तसे दिवसभर तुला कुठे काम असतं, तुला पण टाइमपास होऊन जाईल. मी आपला एक निरोप देतो, त्यानंतर दिवसभर तू बोलत बस तिच्याशी, है ना? लाव फोन, लाव तिला. लाव लाव लावते. कुठे ठेवावं लागलं? हो मग इथेच ठेवते ना फोन मी. हरवतो तो. हा बाबे. हा ग सुले, बोल. मावशी, मी राघव बोलतोय. अरे राघवा, बोल बोल. कसा आहेस बाळा? खूप दिवसांनी आठवण काढलीस ना मावशीची. शेवटचं तुझ्या लग्नात भेटलो होतो, त्यानंतर साधं बायकोला घरी घेऊन आला नाहीस रे. येईन, तिला घेऊन मी घरी नक्की येईन. ना बरं, मी काय म्हणतो मावशी, तुझ्या मुलासाठी मुलगी बघताय का तुम्ही? हो रे, शोधतोय की. पण मला सांग, आत्ता शोधतोय का? अचानक नाही आले. कधीपासून इथे बसले, तुझी वाट पाहते. आता काय झालं? राघव, तुझी आई सकाळी जे बोलत होती त्याच्यावरती तुझा विश्वास आहे? रमा, तू गेल्यानंतर मी दुसरं लग्न करावं यासाठी आईने खूप प्रयत्न केले होते. मला आठवतंय चांगलं. म्हणजे ही अमकी मुलगी अमक्याची आहे, ही मुलगी रस्त्यात भेटली होती, असं काही ना काहीतरी कारण सांगून कित्येक मुलींशी त्याने माझ्या भेटी घडवून दिल्या होत्या. तिने आधी असं केलंय, ठाऊक आहे मला. ठाऊक आहे ना तुला? मग आता मला सांग, ही जी मुलगी आली होती घरी, ती खरंच बबी मावशीच्या मुलासाठी आली होती का? बघ अगं, ते म्हणजे बबी मावशीच्या मुलासाठी मुलगी बघतायत ना, ते खरंच आहे. हा म्हणजे आता आईने जे काल कारण सांगितलं ते का खरंच त्या बबी मावशीच्या मुलासाठी मुलगी बघते का अजून काय, ते काय मला अजून माहित नाही. म्हणजे माहित नाही ना? वा, किती छान आपल्या आईची बाजू घेतोयस तू. अगं नाही, म्हणजे आई आता खरं बोलते खोटं बोलते मला नाही माहिती. काही झालं तरी शेवटी आई आहे ना माझी. माझ्याबद्दल वाईट का चिंतणार, सांग बरं? बरोबर आहे, तुझ्याबद्दल वाईट नाही चिंतणार ती. पण हे तू खात्रीपूर्वक सांगू शकतोस का की ती आनंदी बद्दल सुद्धा काहीच वाईट चिंतत नाहीये? हो, सध्या आनंदी सोबत तिचं जे काय वागणं आहे ते मला दिसतंय. थोडं चुकतंय तिचं. अगं पण थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. ते आईचा स्वभाव माहिती आहे ना तुला. ती स्वतः सगळं विसरून जाईल आणि होईल सगळं ठीक. आणि तसं पण माझ्याबद्दल आणि आनंदीबद्दल ते नेहमी चांगलंच विचार करत असणार ना. हे बघ राघव, आता त्यांच्या मनामध्ये फक्त एकच विचार आहे, तो म्हणजे तुम्हाला मुलगा झाला पाहिजे, वंशाचा दिवा हवाय. आणि यासाठी त्या काहीही करू शकतात. राघव, जर समजा आईने खरंच त्या मुलीशी तुझं लग्न लावून दिलं तर? मी का कोणाशी लग्न करेन आता? काही काय
मग प्रेमात पडलास तर? काय तू काय बोलते, तुला कळतंय का? मला प्रॉमिस कर, तू त्या मुलीच्या प्रेमात पडणार नाहीस आणि तिच्याशी लग्न करणार नाहीस. रमा, माझ्या आयुष्यामध्ये आता फक्त आनंदी आहे आणि आनंदीला सोडून इतर दुसऱ्या कुठल्याही स्त्रीचा मी विचार कधीच करणार नाही. मी आनंदीचा आहे, आनंदीचाच राहणार आहे, हे मी तुला प्रॉमिस देतो. वर्षा, काय हे बघ तुझ्यासाठी पण गिफ्ट आणलंय. आणलं होतंस? हो. कशाला मग असं बोललास? बघूया काय आणलंय. आई साडी. मस्त आहे. आवडली ना? हो. तुला माहितीये का मी बाळासाठी गिफ्ट का आणलं? कारण आज तू एकटी मला ओवाळत नाहीये, तुझ्यासोबत तुझं बाळ सुद्धा मला ओवाळतंय ना, म्हणून मी आणलं. हा, ठीक आहे ठीक आहे. पण साडी छान आहे हा. आई छान दिसतोय ना रंग? हो, मला छान दिसेल. दादाने माझ्यासाठी आणली आहे. छान. छान आहे ना? कठीण आहे तुझं. बरं हा, अरे काय? थांब ना, काय ना? तोंड गोड करायचं राहिलं. हे घे, हे घे. काय झालं, काय झालं? प्रभारी पुन्हा हिला त्रास झाला. मी अरे थांब, अरे भाऊबीज आहे, घरी आली माझ्या, मी आहे ना, सांभाळतो तिला. थांब. आज भावालाच बघू दे. हे घे. वर्षा, हे घे घे, तोंड पुसून घे. आणि पाणी पी. जास्त त्रास होतोय हा? हो रे, तेवढ्या पुरतं बरं वाटतंय, पण तेवढ्या पुरतच. होतो त्रास, आता काय दादा, काय? लहानपणी कसं तू माझा अभ्यास करायचास, तसं माझं बाहेर तुला सांभाळता आलं असतं, किती बरं झालं असतं ना. अरे हे शक्य असतं तर केलं असतं मी, खरंच केलं असतं मी. ते जरा टॉवेल दे. हा, हे घे. आता भाऊबीजेचा हा कार्यक्रम आटोपलाय तर आम्हाला हॉस्पिटलला जायचंय. हा. सासूबाई, कसं आहे तुम्ही बघितलं ना हिचे कसे मूड स्विंग्स होत आहेत. हो. ते हार्मोनल चेंजेस म्हणतात ना ते, म्हणजे कधी हिला राग येईल, कधी प्रेम वाढेल, हिचं काही सांगता येत नाही. पण म्हणून ना तिच्याबरोबर एकट्याला जायला भीती वाटते मला. नाही नाही, असं बोलून नाही चालणार ना. बायको गरोदर झाली की नवऱ्याला सदान कदा तिच्या सोबतच राहावं लागतं. खरं. हो, पण माझी सुद्धा गडबड होते की नाही, म्हणजे जाताना वेगळंच वागायला लागली तर तिला काही त्रास झाला तर मी काय करू? सहन करायचं. हा, सहन करायचं. मी येऊ का तुमच्यासोबत? बरं वाटेल त्यांना, शांत राहतील मी असल्यावर. आपण दोघं मिळून घेऊन जाऊ डॉक्टरांकडे. काय करतेस तू? हा, काय करतेस? अहो आपली चिंगी असं अर्धवट पेन वापरते, फेकून देते. मी जमा करून ठेवले होते, तिला हवाय ना एक देते यातलं. तिने तुझ्याकडे तक्रार केली का माझी? तक्रार नाही केली तिने. तुम्ही नेहमी सगळ्यांचे हट्ट पुरवतात ना, सगळ्यांचं सगळं करतात. पहिल्यांदा तुम्ही चिंगीला नकार दिलाय. यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल ना. आनंदी, आपण निर्णय घेतला खरा की आपल्याला स्वतःचा एक स्वतंत्र बिझनेस असायला हवा, पण वाटतं तितकं सोपं नाहीये ते. बिझनेस सुरू केल्यापासून पाटकर बाबा खूप पैसा ओततायत. इतकं मोठं ऑफिस, मी नाही नाही म्हणताना एवढं मोठं ऑफिस त्यांनी घेतलं, सगळं सगळं मान्य आहे. अगं पण मिळकत काहीच नाहीये, पैसा नुसता चाललाय, येत नाहीये. बरं आता मला ते खर्चाला म्हणून एक पगार म्हणून देतात ते मला, पण आता तो पगार त्यांच्याकडून घ्यायची पण आता लाज वाटायला लागली, कारण माझ्याकडून त्यांना प्रॉफिट काहीच होत नाहीये. आणि असंच जर का चालू राहिलं तर सगळं बर्डन एकट्या बाबांवर येणार आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण आपल्या खर्चांवर आता नियंत्रण ठेवायला हवंय.
ह्यांना कसं सांगू मी माझ्या ट्रीटमेंट बद्दल. हे पेन चालू आहे चिंगीला देवण्यात. बाय माझे तुम्हाला कसं कळलं? तू वर्षासोबत गेलीस ना तेव्हाच कळलं मला. सांग आता काय म्हणाले डॉक्टर? मी भेटले आई डॉक्टरांना. हा मी सांगितलं माझ्याबद्दल काय आहे ते. हा त्या म्हणाल्या आहे एक ट्रीटमेंट. हा म्हणजे मूल होऊ शकतं. नाही नाही आई, त्या ट्रीटमेंटसाठी करू आपण ट्रीटमेंट. आपण ट्रीटमेंट करू. आपल्याला झेपणार नाही. नाही झेपणार आई आपल्याला. तुम्ही उगाच आशा लावून नका बसू. आपण दुसरा एखादा पर्याय शोधूयात का? आनंदी काय म्हणाले डॉक्टर? काय म्हणाले मला स्पष्ट सांग. त्या म्हणाल्या एक आहे ट्रीटमेंट. त्याचा फायदा होईल ना? फायदा म्हणजे त्या म्हणाल्या की मूल होऊ शकतं. ट्रीटमेंट नवीन आहे. 7 लोकांवर आतापर्यंत त्यांनी ट्राय केलंय. त्यातल्या 5 लोकांनाच यश मिळालंय. ठीक आहे ना? नाही आई, ह्या ट्रीटमेंटला 10 लाख रुपये खर्च येणार आहे. 10 लाख? तेच सांगतेय, नाही झेपणार आपल्याला. नवीन आहे ट्रीटमेंट, त्यात आपल्याकडे पैसे नाही आहे. अशा परिस्थितीत यांच्याकडनं कसे पैसे मागणार आपण? आणि काय सांगायचं आपण की आम्ही ही ट्रीटमेंट करतोय म्हणून? त्यातनं आई आपण समजा केले, पैसे जमा केले, आपण 10 लाख रुपये आपण जमा केले, पण 100% खात्री पण नाहीये की मला मूल होऊ शकतं की नाही. आणि एक सांगू का आई, सगळी सोंग करता येतात, पैशांचं सोंग नाही करता येत. आनंदी, हा इकडेच होय. चल निघतोय मी. आलेच. हे ठेवा आता तुमच्याकडे. हो थांबा. गेलात का? इकडे 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 मी. अहो. इकडे निघालात? चहा झाला माझा चहा. नाश्ता? अगं, तू चपात्या बनवत होतीस ना, मी चहा चपाती खाल्ली ना. किंवा माझे कुकरचा गॅस बंद करायचा राहिला. अगं मी केला बंद. ये इकडे. 5 शिट्ट्या झाल्या. कडधान्य लावलंयस ना? हा ठीक आहे चल. ते काय? स्वयंपाक राहिलाय अजून. डब्याचं काय करू? नाही, मी लवकर येईन बहुतेक. राहू दे डबा. ठीक आहे. काय ग, चेहरा का उतरलाय? काही सांगायचंय का? कालपासून विचार करते तुम्हाला सांगून टाकू म्हणून. काल डॉक्टरांकडे गेले होते ना मी. हा, तू म्हणाली तुझी तब्येत बरी आहे ना? तुला काही होत नाहीये ना? नाही काही नाही होत तिला. अरे ती काल वर्षासोबत गेली होती ना, ते वर्षाला उलट्या होत होत्या ना, तिच्यासोबत ती गेली होती. हॉस्पिटलमधलं वातावरण बघितलं तिचं, तुला तर माहितीये किती नाजूक मनाची आहे. ते सोनोग्राफी वगैरे बघितलं, तिला त्रास झाला. ए राजा, सोन्या ऐकत जाग नको बाई त्या हॉस्पिटलला वगैरे जात जाऊ. आता ती वर्षा गरोदर आहे की नाही, तर तिचा नवरा बघून घेईल नाही का? जावे बापू घेऊन जातील ना. तू कशाला बाळा त्रास देते? हा बरोबर बोलते आई. तू नको त्रास करून घेऊस. नंदू आहे वर्षासोबत. ठीक आहे. हा, येऊ मी? हो बाळा, जा जा. काळजी घे. हा, जा. काय काय कळलं नाही ना त्याला? आई, आपण ट्रीटमेंट सुरू करायला निघालोय. त्यांना कळायलाच हवं, सांगायला हवं मी हे सगळं त्यांना. नाही त्याला कळता कामा नये. या ट्रीटमेंटला एवढा पैसा लागतोय म्हटल्यावर तू तयार नाही होणार ग बाळा. नको. आणि मी पैसा खर्च करते की नाही, निर्णय माझाच असेल. त्याला अजिबात कळता कामा नये. ठीक आहे? कळतंय का? चल तयारी कर, जाऊया आपण. पहिले बँकेत जाऊया, हा मग जाऊया हॉस्पिटलमध्ये. चल बाळा चल. आणि ऐक, ते रिपोर्ट घेशील? आहेत फोन मध्ये. आम्ही ना दोघी जणी बाहेर जातोय. अरे
म्हणून सांगते. मला डबा घेऊन जावंच लागेल. हो, जावंच लागेल तुला. कुठे चाललात कुठे? ते मला जरा काही वस्तू घ्यायच्या आहेत. तुला काय रे आमच्या बायकांचं पडलं, आम्ही जाऊ कुठेही तुझा. ठीक आहे, जा. रात्री एकत्र जेवू. आई, तुझा का चेहरा उतरलाय? काय आई आई काय झालं आता? आई, आपण ट्रीटमेंट करायला निघालोय आणि यांना काहीच माहिती नाहीये. आता काय, आमच्या गाडी बायका 5-5 महिने सांगत नसत नवऱ्यांना की मी गरोदर आहे म्हणून. नाही सांगत, कारण उगाच त्याच्या डोक्याला टेन्शन नको ना म्हणून. तुला कसलं एवढं टेन्शन आलंय? आई, छोटी गोष्ट नाहीये, खूप मोठी गोष्ट आहे. मी नाही सांगितलं, पण बाहेरून ह्यांना कळलं तर वाईट नाही का वाटणार यांना? कोण सांगणार? कोण सांगणार? तू? मी तर नाही सांगणार. आपल्या दोघींशिवाय दुसऱ्या कोणालाही गोष्ट माहित नाहीये आणि माहित करून द्यायची पण नाहीये. आलं लक्षात? काही काळजी करू नको. चल तू खाऊन घे आणि मग तयारीला लाग. मी तयारी करते. चल बाळा, चल चल, लवकर 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 चल. तब्येतीची छान काळजी घ्या. खाणं पिणं अगदी व्यवस्थित ठेवा तुमचं. हा, मी काय म्हणते, ते खाण्यावरून आठवलं, मी भाज्या आणि फळं कुठली द्यायची? हो हो, द्या ना. तुम्ही हिरव्या पालेभाज्या, फळं, दूध असं त्यांना देऊच शकताय. आणि तरीही मी तुम्हाला डाएट लिहून देतेच आहे. हो हो, ते तुम्ही फॉलो करा. सो डोंट वरी. हो. मिसेस आनंदी, चला आपण ट्रीटमेंट सुरू करूया. चला. तुम्ही इकडेच थांबा. आनंदी, फक्त तुम्ही आत या. काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे. चांगले आहेत डॉक्टर, त्यांच्यावर विश्वास ठेव आणि देवावर विश्वास ठेव. सगळं छान करणार आहे आपलं. तुला तुझं बाळ आणि मला माझं नातू देणार आहे. आनंदी, चला. येते येते. जा बाळा, जा. तिथे नका बसू, तुम्ही बाहेर बसा. बाहेर बसते. रमाते, हे बघा, मी आणि आई. आनंदी, ऐक ना, आपली कुलदेवी आहे ना, तिचं मंदिर आहे, इथून जवळच आहे. तर तिचा उद्या उत्सव आहे. अगं, म्हणजे मंदिर जरा वर आहे, 1000 पायऱ्या आहेत, पण ती नवसाला पावते ग. म्हणजे त्या 1000 पायऱ्या चढून वर जायचं आणि देवी समोर उभं राहून नवस बोलायचं. तो नवस फळतो. तर मला असं म्हणायचंय की तू करशील का तो नवस? म्हणजे हे डॉक्टरी उपाय तर चालूच राहतील, पण एक देवाचा आशीर्वाद असू देत ना डोक्यावर. तर तुझ्या बाळासाठी हा नवस करशील का राजा? नाही सांग आनंदी, नाही सांग. कसला विचार करतेस? करशील ना? नाही सांग. आई, मी व्रत करायला तयार आहे. तो नारळ आहे की नाही, मला नातू व्हावा म्हणून मी देवासमोर ठेवला होता. आता हाच नारळ घेऊन आपण त्या देवीला वाहूया आणि मनोभावे तुझा नवस आहे तो देवी समोर सांग बाई. देवी तुझी इच्छा पूर्ण करेल. मी जरा आलेच. हो. म्हणजे नारळ एवढं जड कसं झालंय?
रमाताई, 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 बोल. देवीच्या कार्यासाठी चालली आहेस का तुझ्या सासूबाईंच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासाठी? तुला वाटतंय आता हे सगळं देवीचं कार्य आहे, नंतर बुवाबाजी होईल, अंगारे दुपारे होतील, हे सगळं करायला सुद्धा सुलक्षणाबाई कमी करणार नाहीत. हे बघा, जसं मला आई व्हावंसं वाटतंय तसं त्यांना आजी व्हावंसं वाटतंय. एवढं सोपं आहे रमाताई ते? सोपं नाहीये. तुला जे वाटतंय आणि त्यांना जे वाटतंय ना, याच्यामध्ये फरक आहे. सुलक्षणाबाईंना वाटतंय हे सगळं मी माझ्या नातवासाठी करतेय, म्हणतात ते तसं, नातवासाठी करतेय, नातवासाठी करतेय, पण तुमच्या दोघींच्याही उद्देशामध्ये फरक आहे. आणि तुला मूल व्हावं असं वाटतंय हे मायेपोटी वाटतंय, आणि त्यांना मूल व्हावं असं वाटतंय हे स्वार्थापोटी. त्यांना वंशाचा दिवा हवाय. हे बघा, मला त्यांना नाराज नाही करायचंय. त्यांना जे काही वाटतंय ते वाटू द्या. कदाचित त्यांच्या वाटण्यामुळे माझी इच्छा जर पूर्ण होणार असेल तर काय हरकत आहे? पण तुला वाटतंय का हे सगळं करावं? नाही, नवरात्रामध्ये तू व्रत केलं, उपास केले, मी काही बोलले तुला? काही नाही, कारण हे तुला मनापासून करावं असं वाटत होतं म्हणून. पण आता ही तुझी इच्छा नाहीये, सुलक्षणाबाईंची इच्छा आहे ही. आणि हे सगळं तू वागतेस ना, त्यामुळे तुझ्यावरती प्रेम करणारी, तुला जीव लावणारी माणसं सुद्धा तू गमावशील. आणि हे माहितीये सुलक्षणाबाईंना, म्हणून हे सगळं राघवपासून लपवणं चाललंय. काही बोलताय तुम्ही? असं काही नाहीये ते. आणि ह्यांना जर कळलं नाही सगळं तर आम्हाला ते कुठलेच प्रयत्न नाही करू देणार. कुठलेच प्रयत्न म्हणजे? कुठले प्रयत्न करतेस तू? काही नाही. अच्छा, तुला हे सगळं मला सांगायचं नाही. आनंदी, काल तू कुठे गेली होतीस, का गेली होतीस, हे मला माहिती नाही असं वाटतंय का तुला? ठीक आहे, तुला सांगायचं नाहीये, नको सांगूस. मला फक्त इतकंच वाटतंय की या मागे त्यांचा स्वार्थ आहे, आणि या स्वार्थाला तू बळी पडू नकोस. काय बोलताय तुम्ही? मी कशाला बळी पडेल? हे बघा, तुमचं आणि त्यांचं नातं ना वेगळं होतं रमाताई. माझं आणि त्यांचं नातं वेगळं आहे. आणि ह्यांना जर कळलं, हे जर चिडले माझ्यावर, तर ह्यांची समजूत कशी काढायची हेही मला चांगलं माहितीये. जर तुम्ही आईंच्या बाबतीत बोलत असाल ना रमाताई, तर तुमच्यासारखी सून व्हायचं नाहीये मला. म्हणजे हा काय म्हणायचंय तुला? हे बघा रमाताई, मी आता जर तुम्हाला सांगितलं ना तर वाईट वाटेल तुम्हाला, पण खरं सांगू का रमाताई, तुम्ही त्यांच्याकडे ना एक माणूस म्हणून कधीच नाही बघितलं. वर्षा, खरवस जरा चमचा घेऊन ये. चमचा आणतो. खरवस आणलास? वाव. सावकाश का, सावकाश का. चला, मी निघतो. नंदू, हे काय आणलंयस तू? खरवस आहे नंदू. हा खरा मला खरवस नाहीये. ते बाजारात काहीतरी ते लेमन ग्रास का काय ते घालून बनवतात ना, तो खरवस आहे हा. मला ना खरा खरवस हवाय, चीकवाला. अगं सगळीकडे मार्केटमध्ये हाच खरवस मिळतो. आता तुझ्यासाठी खर्रा खुर्रा खरवस कसा आणू आणि कुठून आणू? ते मला खरंच नाही माहिती, पण तू माझ्यासाठी खरा खरवस आण. अगं खरा खरवस म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुला? सांगितलं ना, चीकवाला खरवस, तो तू घेऊन ये. मला माहिती नाही. अगं पण वर्षा, ऐक ना वर्षा. आता नाही चढवत मला, इथपर्यंत चढले, आता पुढे नाही चढवत मला. हरकत नाही, पण तुम्ही बघा आता 100-125 पायऱ्या चढून आलात की नाही. ठीक आहे. हो ना, हो, मला जायचं होतं ते, परत तुम्ही नाही चढू शकत. आनंद, ठीक आहे, रडू नका. हे घ्या. माझे पाय थरथरायला लागले, पाय फोडलेत का माझे? सावकाश सावकाश. जा इकडे. दे तुझं भलं करो. आई, एक काम करा, तुम्ही बसा इथेच, मी जाते वर.
मला माहितीये तुमची इच्छा तीव्र आहे, तुम्हाला वर यायचंय, आईचं दर्शन घ्यायचंय, पण त्रास होतोय नाही. मी व्रत पूर्ण करते ना, काळजी कशाला करताय तुम्ही? मी जाते वर. हा आनंदी, मला कसं कळेल बाळा तू वर पोचली असते? वर गेल्यावर 5 वेळा घंटानाद करते, मग कळेल तुम्हाला. ठीक आहे आई, आणि रडू नका बरं. हे व्रत मी पूर्ण करणार, वचन देते तुम्हाला. आई, आई एवढ्या पायऱ्या चढून माझी लेक तुझ्यापर्यंत येते आहे ग. तिला यश दे ग बाई, यश दे. तिने तो नवस केलाय ना, तो पूर्ण होण्यासाठी तिला शक्ती दे. नवस पूर्ण होऊ दे तिच्या हातून. आई, एक काम करा, तुम्ही बसा इथेच, मी जाते वर. मला माहितीये तुमची इच्छा तीव्र आहे, तुम्हाला वर यायचंय, आईचं दर्शन घ्यायचंय, पण त्रास होतोय नाही. मी व्रत पूर्ण करते ना. आनंदी, मला कसं कळेल बाळा तू वर पोचली असते? वर गेल्यावर 5 वेळा घंटानाद करते, मग कळेल तुम्हाला. 5 घंटा. तीनच म्हणजे पोचले नाही वाटतं. बाय माझे, आता नाही जाऊ शकत मी वर. एवढं चढून आलीस पोरी, आता नाही थांबायचं. आता माझ्या पायात जोरच नाहीये, मी नाही चढू शकत. हात दे, दे हात. भांड थोडं मोठं यायला पाहिजे होतं. हा पण ठीक आहे ना. आता काय ठीक आहे, एवढी मेहनत केली, एवढासा खरवस. नाही पण आपण चीक कमी मागवला ना. जास्त मागवलं असतं ना. नाही पण आपण आता स्वतः हाताने बनवून तिला खायला देणार, ती खुश होणार. आयुष्यात आणि पहिल्यांदा बनवलाय मी खरवस. मी काय म्हणतो, सेट झाला का बघून येतो मी आता पटकन. ए नंदू, अरे खरवस सेट व्हायला वेळ लागतो. बसा बसा बसा, इकडे या. बस 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 बस, माहितीये तुला घाई येते, पण तुला नाही मिळणार आहे. आ? मग एवढासा झालाय तो, कोण खाणार? अहो असं काय. अरे ज्याच्यासाठी बनवलंय त्याला खाऊ दे ना. हा पण चवीपुरता थोडं. छान झालाय ना. काय माहितीये का, फ्रीज ने सारखं सारखं उघडलंच ना, ते सेट नाही होणार. मी खरवस बघायला आले नव्हते, पाणी पाणी प्यायला आले होते. पी पी पाणी. गार आहे ना. अरे, तू हसतोयस काय? दात चिवचिवले माझे आणि तू हसतोय. दादा खूप वाईट वागतोस तू माझ्याशी. मला नकोय तुझ्या हातचा खरवस. बस. अरे एवढी मेहनत करून खरवस बनवला आणि हे काय. मी सुद्धा मदतीला होतो बरं का खरवस बनवायला. म्हणजे काय, त्यामुळे जास्त गोड झालाय तो, नाही का? जरा अति गोड झालाय याच्यामुळे. आणि हा, ते जे चिकाचं दूध आहे ना, यांनी मागवलं. अच्छा, फोन केला, याचं क्रेडिट मला थोडं थोडं लागतं. थँक्यू 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 व्हेरी मच. खुश आहेस ना तू? खूप खुश आहे मी. वा, मुलगा पाहिजे.
वर्षा, याचा अर्थ आम्ही पुरुष मंडळी तुझी काळजी घेऊ शकतो. हो, पण उद्यापासून बायका असतील ना तर मला जरा जास्त आवडेल. नाही, कारण खरवस थोडा जास्त गोड झालाय याच्यामुळे. हो, हे जास्त गुळ पडलाय, प्रेम जास्त आहे ना. हाय नंदू. पण एक सांगतो हा, आनंदीने जर बनवला असता ना तर खूप लवकर झाला असता. आम्हाला थोडा उशीर झाला. पण आनंदी राहिली कुठे? ती आईसोबत देवळात गेली आहे. इतका वेळ. तुम्हाला एक सांगतो बाबा, सध्या ना आनंदी आणि आई फार एकत्र राहू लागल्यात आणि त्यांच्यामध्ये ना काहीतरी शिजतंय. अरे चांगलं आहे ना, त्या दोघींचं जुळतंय ना, आपल्याला काही टेन्शन नाही त्यामुळे, नाही का? तसं एक मिनिट फोन. वा, 100 वर्ष आयुष्य माझ्या बायकोला. तिचाच फोन आहे. आलो, बोला. राघवा, काय झालं रे? आई, तू आनंदीला देवळात घेऊन जाणार एवढंच मला सांगितलं होतंस, पण कुठल्या देवीच्या देवळात जाणार हे सांगितलं नव्हतंस मला. सांगितलं होतं मी तुला. मी नकार दिला होता ना. नवस वगैरे काही करायचं नाही हे मी तुला निक्षून सांगितलं होतं की नाही आई? एवढ्या 1000 पायऱ्या चढायच्या आणि ते पण डोक्यावर मूर्ती घेऊन. हे जर का तुम्हाला आधीच सांगितलं असतंस ना, मी तुम्हा दोघींना घराबाहेर पडूच दिलं नसतं. अरे हो, पण माहित नव्हतं ना राघवा असं काही होईल. आम्ही गेलो तर चांगल्या हेतूनेच गेलो होतो ना. कुठला हेतू? हा, काय गरज होती? मला आता प्रश्न पडायला लागला की कुठल्या गोष्टीसाठी तू आनंदीला भरीच पाडतेस ते? नाही रे बाळा, भरीच नाही पाडलं. तिची पण इच्छा होती, तिची पण भक्ती होती ना देवीच्या पायी. अरे मग बरोबर न्यायचं ना कोणाला तरी. मालतीला सांगायचं, ती आलीस की बरोबर. तुम्ही काही पायऱ्या चढल्या नसणार. आनंदी एकटी, शिवाय तिच्या डोक्यावर मूर्ती, आणि बरोबर कुणीही नाही. आता पुरीला एवढं लागलं, अहो अजून पायऱ्या घसरली असती तर केवढ्याला पडलंस हे सगळं. आनंदीच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं त्याला कोण जबाबदार असतं? आणि हे सगळं मुळात जे काही चाललंय ना, ही लपवाछपी कशासाठी? लपवाछपी? मी काही नाही लपवलं पाटकर, काही नाही लपवलं मी. अरे मग राघवला सांगायचं ना सगळं. कुठली देवी, कशासाठी चाललात, मालतीला सोबत न्यायचं होतं. आई, हा सगळा वेडा अट्टहास आहे तुझा. तू का आनंदीला भरीस पाडतेस आणि प्रत्येक वेळेला तिला आशा लावतेस? अगं, तिच्या मनावर काय परिणाम होतो याचा जरा तरी विचार कर. आई, तुझ्या हट्टासाठी ती ह्या सगळ्या गोष्टी करतेय हे कळत नाहीये का तुला? मला आता कळेन असं झालंय की आनंदीशी तू वाईट वागत होतीस तेच बरं होतं, की आता तिच्याशी गोड गोड बोलून तिला भरीस पाडतेस हे बरं आहे? मला कोणीही भरीस पाडत नाही. आनंदी, 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 हळू. अगं हळू हळू. काय? सावकाश सावकाश. हळू हळू. हळू हळू. तू इथे बस 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 ना. तुम्ही? दुखतंय? नाही नाही, ठीक आहे. कर कर, आराम कर, आराम कर. काय बोलायचं होतं? बोलायचं होतं पण आता नको. तू आराम कर, आपण नंतर बोलू. 1 मिनिट. बोला. का केलंस तू असं? का गेलीस तू देवळात? काही बोलत नसलीस तरी मला कळत नाहीये. मूल हवंय तुला, मला सगळं माहिती, पण जीव धोक्यात घालून तू असं काय करणारस? कशासाठी? तुझ्या जीवावर बेतून मला नकोय मूल. नाही, मला अजिबात हे आवडलेलं नाही. आनंदी, स्वतःला काय कशासाठी? नको ना. तुम्हाला त्रास होईल असं वागायचं नव्हतं मला. यापुढे नाही करणार. नको ना स्वतःला त्रास करून घेऊस. आपण एकमेकांसाठी आहोत ना. नको तू हे असं जीव धोक्यात घालून बाळासाठी
हट्ट करणं सोडून दे प्लीज. तुला काही झालं ना तर मी नाहीच होऊ शकत. मी आहे बाहेर, तुला काय लागलं तर आवाज दे मला. हो